काय झालं? आजी तुला काय सांग ना, तिने बॉल घेतलाय. मने कशाला रडवतेस त्याला? मी काही नाही का केलं, तो उगाच रडतोय. नाही ग आजी, आम्ही बाहेर क्रिकेट खेळत होतो. मी जोरात फोन मारली तरी मध्ये आली आणि तुझा बॉल मला जोरात लागला. पण त्याच्यामुळे माझी सेंचुरी राहिलीये. सेंचुरी वगैरे काय नाही, बॉल हवा असेल तर आधी सॉरी म्हण. मी नाही, बॉल नाही तो मी पण नाही देणार. अरे अरे भांडू नका मने, कशाला उगाच त्रास देतेस? देऊन टाक त्याचा बॉल. तुमचं नेहमीच आहे, तुम्ही सगळे फक्त मला ओरडा. हा घे तुझा बॉल, चढूबाई कुठचा. सुमित, आता खेळणं पुरे झालं. संध्याकाळ झालेली आहे, अंधारात काय खेळणार आहात? आजी आहे ना उजेड अजून बाहेर. ते काय नाही, आधी हात पाय तोंड धु आणि अभ्यासाला बस. आई यायची वेळ झालीये. 2 मिनिट. नाही नाही नाही, चल लवकर चल, मी तुला काहीतरी खायलाही देते. चल. बाबा आले? नाही. आई आजी ग, आई, तू माझ्यासाठी ते गोष्टींचं पुस्तक आणलंस? सांग ना ग आई, आणलंस ते गोष्टींचं पुस्तक? सांग ना ग आई. आई, आई, आई दार उघड ना. आई, आई दार उघड ना. आई. सुमित, आई आली? हो आली ना, मगाशीच आली. बेडरूम मध्ये, दारच नाही उघडत आहे. बाबा, तुमच्या बुटाने एवढा चिखल कसा लागलाय? आणि हो, हे लाल रंगाचे डाग कसले? अरे मगाशी पाऊस पडला होता ना, म्हणून लागला असेल चिखल. तुझा अभ्यासाला बस जा. नेहा, नेहा दार उघड. नेहा दार उघड. नेहा, नेहा मी आलोय, दार उघड. नेहा, नेहा तुला कळत नाही का मी आलोय? नेहा, नेहा आज पण त्याने तुला त्रास दिला ना? नेहा मला माहिती आहे, मलाही भेटला होता तो. चेतन, आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊया.
या रोजच्या टेन्शनचा मला खूप कंटाळा आलाय चेतन. नेहा अरे त्या गुंडाचा सामना आपण नाही करू शकणार. नेहा हे बघ नेहा, आपल्याला कुठेही दुसरीकडे जायची गरज नाहीये. आणि आणि यापुढे तो तुला कधीच त्रास देणार नाही. नेहा नेहा मी त्याला आज संपवला. तू काय बोलतेस? तुला काही कळतंय का? नेहा त्याला कोणीतरी संपवायला हवा होता, मी त्याला संपवला. अगं नेहा, आपण गप्प बसतो ना म्हणून या असल्या गुंडाचं फावतं. अरे पण म्हणून तू खूप नेहा हे बघ नेहा माझा हे बघ, तो निव्वळ अपघात होता. अगं मी त्याला मुद्दामून नाही मारलं. पण तू गेलास कशाला तिथे? मी नाही गेलो का? मी नाही गेलो तिकडे. मला काही वेळ लागला का तिकडे जायला? तोच घेऊन गेला त्याच्या अड्ड्यावरती खेचत फरफडत. तरीही मी शांत राहिलो. मी सगळं निमूटपणे सहन केलं. नेहा जेव्हा तो तुझ्याविषयी घाणेरडं बोलायला लागला तेव्हा मी कसं ऐकून घेऊ? सांग ना मला. डोक्यात एक तिड गेली आणि मी नेहा ग, एक क्षण असा आला होता की तो तरी जिवंत राहील, नाही तर मी तरी. आणि मी फक्त सेल्फ डिफेन्स केलाय नेहा, आणि त्यात तो मेलाय. मी त्याला नाही मारलं. मला खूप भीती वाटते चेतन. यातून खूप काहीतरी वेगळं. नेहा यातून- तू बस इथे. यातून खूप तू काहीतरी बस वेगळं. तू शांत होय बघ. नेहा तू अजिबात काळजी करू नकोस. काही होणार नाहीये. हा सगळं काही व्यवस्थित होईल. हे बघ, हे जर का पोलिसांना कळलं पोलीस आणि त्यांनी जर का तुला नेलं तर नेहा तू शांत हो. अगं नेहा पोलिसांना कळणं शक्य नाहीये. हो मी सांगतो ना अगं. कारण काय माहितीये का, मी जेव्हा त्याच्या अड्ड्यावरती गेलो ना तेव्हा तिथे त्याच्या आणि माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नव्हतं अगं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो, मी माझ्या तिथे गेल्याच्या सगळ्या खुणा व्यवस्थित अगदी जाणीवपूर्वक नष्ट केल्यात. त्यामुळे पोलीस वगैरे कोणी येणार नाहीत. तू काही काळजी करू नकोस. हा पोलीस वगैरे कोणी येत नाही. पण तुला येताना जाताना कोणीतरी पाहिलं असेल. अगं कोणी कोणी नाही पाहिलं. नेहा तू असं काय करतेस? माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी खरं सांगतोय. अगं काय माहितीये का, मी जेव्हा तिकडे गेलो ना तेव्हा गर्दीची वेळ होती आणि मला नाही वाटत कोणाचं लक्ष गेलं असेल तिकडे. तू 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 शंका काढू नकोस. नेहा शांत हो प्लीज. नेहा प्लीज. नेहा प्लीज. नेहा माझ्या हातून खून झालेला आहे. इट्स अ फॅक्ट. somehow we have to accept it now. आणि हे बघ, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहील. ओके? घरच्यांना विशेषतः आईला यातलं काही कळता कामा नये. नेहा मी काय सांगतोय हे बघ. आता मग मला फक्त तुझ्या आदरची गरज आहे का? नेहा प्लीज प्लीज बी नॉर्मल. प्लीज. आणि हो, मी उद्या सुट्टी घेतली. तुम्ही रजा घे. रिलॅक्स. काय रे मुलांनो, झाला का घरचा अभ्यास? हा हो हो झाला ना? हो. ए आई, जेवायचं काय झालं? अरे चला चला लवकर चला. केव्हाच जेवण तयार आहे? चल चल सुमित, हो, चल हो. चल म्हणे. चला जेवून घेऊया. चला.
चला सांगा मला कोण खेळणार पहिले. मी खेळणार. अरे तुम्ही लहान आहे ना. ओके. नेहमी डाव हा सुरू करतो. खेळ, बरं, खेळ, मी खेळते ना आता. खेळ खेळ खेळ. 3 हम्म. 1 2 3. शाबास. बाबा हम्म. तुम्ही नेहमी का नाही रजा घेत? नेहमी नेहमी म्हणजे नेहमी म्हणजे नेहमी रोजच. वा रे वा. मग त्यांच्या कामाचं काय? हा मग त्यांना असं करू देत ना. हा. ते एक दिवस ऑफिसला जातील आणि एक दिवस घरी जातील. वा वा बाळासाहेब हुशारात. चल चल खेळ लवकर. बघूया मला आता शिडीवरनं खाली येतोयस का सापावरनं वर जातोयस. काय बोलताय बाबा? शिडीवरून वर जायचं असतं. आणि सापावरून घसरायचं असतं. खेळा आता. चल हा. खेळ. काय कर. 2 1 2. बघ मी शिडी चढलो, मी पुढे, आता मीच जिंकणार. हम्म. जास्त शहाणपणा करायची गरज नाहीये. पुढचे साप बघितलेस का? त्याच्यापैकी एक तरी तुला नक्कीच खाणार आणि मग तू उंदरासारखा चेहरा करून बसणार. त्या सावच्या दादाला बघितल्यावर करतोस ना तसा. उगाच खोटं बोल नकोस हा. मी नाही घाबरत त्याला. हो, मग त्या दिवशी त्याला बघितल्यावर माझा हात धरून मागे का रे लपलास? तेव्हा ना असंच. बाबा हा? खेळा ना, तुमची टर्न आहे. एक काम कर राजा, तू खेळ माझी टर्न. मी आलोच. आजी, आईऐवजी तू खेळ ना. नको, तुम्हीच खेळा. नेहा काय चाललंय तुझं? आपलं काल काय ठरलं होतं? नॉर्मल वागायचं ठरलं होतं ना आपलं. मग अशी का वागतेस तू? अगं मगाशी त्या सावत्याचं नाव निघाल्यावरती कशी रिॲक्ट झालीस तू? या मुलांचं एक वेळ ठीक आहे, पण आईचं काय? तिला ही गोष्ट कळल्याशिवाय राहणार आहे का? नेहा प्लीज प्लीज स्वतःला सावर प्लीज. चेतन, मला सगळं कळतंय रे. मग? पण पण मी काय करू? तू तू काही एक करायची गरज नाहीस. तू 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 खेळ. चल चल. चेतन प्लीज. नेहा, वी हॅव टू प्ले दिस गेम. मे बी फॉर एव्हर. चेतन रिलॅक्स. चल चल नेहा चल. चल चल. काय रे पोरांनो, ये. कुठपर्यंत आला डाव? आईची सोंगटी बघा केवढी पुढे गेली आहे. अरे वा. आणि माझी? मी एवढा खाली कसा आलो? काय करणार, या सापाने खाल्लं ना. हो का? तू खेळलास ना माझा डाव, आता साप म्हणा खाणारच. बघ आता मी कसा खेळतो ते. सगळ्यांच्या पुढे जातो की नाही बघ. एक. फक्त एकच. ठीक आहे ठीक आहे. मी उघडणार आहे दार. सुमित, अरे हळू. केवढी थांब. घाई. आई बघ ना माझं. अरे हळू रे. कोण आलं रे? मी राणे, इन्स्पेक्टर संजय राणे. आपण मिस्टर चेतन गुप्ते. हो, मी चेतन गुप्ते. ही माझी बायको नेहा. ही माझी आई. नमस्कार. आणि नाही, त्यांची ओळख मी स्वतः करून घेईन. काय नाव काय? मी मनीषा. आणि मी सुमित. व्हेरी गुड. हे तुम्हाला चॉकलेट. जा बाहेर खेळायला जा. जा पळा. मी आत येऊ का? या ना प्लीज. आई चहा वगैरे नको. नो फॉर्मॅलिटीज. थँक्यू. वहिनी बसा ना प्लीज. बसा. या गुप्ते साहेब बसा. आज तुमच्या एरियात हाऊस विजिट करतोय फॉर सिक्युरिटी रिझन्स. काल जो काही प्रकार घडला त्याच्यामुळे दंगल होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सांगायला आलोय, काळजी घ्या. नाही म्हणजे आमचा बंदोबस्त चूक असेलच तरी सुद्धा आपापल्या परीने काळजी घेतलेली बरी, नाही का? काल नेमकं काय घडलं याची कल्पना तुम्हाला दिसत नाहीये.
काल तुमच्या एरियातल्या गुंडाचा सावत्याचा खून झाला. हो मला माहिती आहे ते. अच्छा, म्हणजे तुम्हाला माहित होतं तर. नाही म्हणजे सोसायटीमध्ये माणसं बोलत होती तेव्हा कळलं. गँगवार हो गँगवार, दुसरं काय. काळजी मात्र आम्हाला घ्यावी लागते. नाही पण हे खूप चांगलं इन्स्पेक्टर साहेब. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाची तुम्ही इतकी काळजी घेता. हो हो ना नेहा? नेहा हो हो ना? हो. काय गुप्ते साहेब, आम्ही तुमच्यासारख्या सामान्य माणसांचीच काळजी घेतो, पण तुमच्यासारखी सामान्य माणसं जेव्हा आम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये कोऑपरेट करत नाही ना, तेव्हा खूपच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आता कालचीच गोष्ट घ्या ना. काल ही घटना भर बाजाराच्या जवळ आणि गर्दीच्या वेळेस घडली, पण एकही आय विटनेस सापडत नाही. दुकानदारांना विचारलं तर कानावर हात ठेवतात. चुकलंच, डोळ्यावर हात ठेवतात असं म्हणायला हवं होतं आय विटनेसच्या बाबतीत. तुम्ही सावत्याला ओळखता? मी सावत्याला नाही म्हणजे नाही नाही, काय आहे, इतकी वर्ष तुम्ही या सोसायटीत राहताय, साधारणतः 10 ते 15 वर्ष. तुमच्या मागेच राहायला होता तो. येता जाता कधीतरी पाहिलं असेलच म्हणून विचारलं. हो म्हणजे त्याला पाहिलं अनेक वेळा, पण त्याने काय फरक पडतो इन्स्पेक्टर साहेब. आता आपला चौकातला तो स्वातंत्र्य सैनिकाचा पुतळा, तोही आपण रोज पाहतोच ना. बरोबर आहे तुमचं. सावत्याही कुणी देशभक्त नव्हता त्याला ओळखायला. माफ करा, थोडेसे वेडेवाकडे प्रश्न विचारतोय, पण काय ना की गुन्हा घडलाय, खून झालाय, गुन्हेगार तर शोधायला हवाच. बाय द वे, सावत्याचं बायकांच्या बाबतीत रेप्युटेशन काही ठीक नव्हतं. नाही म्हणजे तसा रिपोर्ट आहे आमच्याकडे. नाही ते सगळं ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, पण हे तुम्ही मला का सांगताय? नाही नाही, माझा सांगण्यामागचा उद्देश हा आहे की त्यांनी वहिनींना कधी नाही. काही त्रास. छे छे, तसं तसं काहीच नाही. नाही नाही नाही, पण तुम्हाला कसं काय कळणार हो? जर का वहिनी तुम्हाला सांगितलंच नसेल सावत्या त्रास द्यायचा किंवा नाही द्यायचा, त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार काय वहिनी तो तुम्हाला त्रास द्यायचा? हो. हो नाही हो का नाही? नाही म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा तसा थोडासा त्रास दिला त्यांनी. थोडासा त्रास दिला होता वहिनींना, नाही कसं म्हणता गुप्ते साहेब? दिला होता त्रास. वहिनी त्रास द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे कधीतरी कॉमेंट्स पास करणं किंवा रस्ता अडवणं वगैरे इतपत. हात पकडला होता कधी? नाही नाही म्हणजे मला जेव्हा असा अंदाज यायचा त्यावेळी मी कुठल्या तरी दुकानात शिरायचे आणि तो निघून गेल्यानंतर मग घरी परत यायचे. तुम्हाला सांगतो गुप्ते साहेब, आपल्या मराठी स्त्रियांचा हा जो काही प्रॅक्टिकल कॉमन सेन्स आहे ना, त्याला तोडच नाही. वा वहिनी वा, क्या बात आहे. माफ करा तुम्हाला काही वेडेवाकडे प्रश्न विचारले असतील तर, पण इलाज नाही, आमच्या ड्युटीजचा तो भाग आहे. येतो मी. थँक्स फॉर कोऑपरेशन. टेक केअर. येतो. तुमची बेडरूम वाटतं? हो आमची बेडरूम. छान आहे घर. येतो. आणि हो गुप्ते साहेब, तुमची मुलं खूप गोड आहेत. त्यांना सांगा की मी नाही, वाटेत भेटतीलच. येतो.
चेतन चेतन अरे तो इन्स्पेक्टर येऊन गेला त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. खून घडलाय म्हटल्यावर चौकशी करणं त्यांचं कामच आहे नाही का? हां रिलॅक्स. अगं नाही नेहा, मला नाही वाटत तो इन्स्पेक्टर सहज चौकशी करायला आला होता. कारण नक्कीच त्याला आपल्याकडनं काहीतरी माहिती हवी असणार. अगं नीट विचार कर ना, नीट आठवतो काय बोलला आपल्याशी ते. मला सांग, तो आपल्याकडे पहिल्यांदा आला होता ना, पण त्याला आपल्या कुटुंबाविषयी सगळी माहिती होती. अगं म्हणजे आपण दोघं नोकरी करतो, आपल्याला 2 मुलं आहेत, आई घर सांभाळते, हे त्याला सगळं माहिती होतं. अगं इतकंच कशाला, इथे येताना मुलांसाठी 2 चॉकलेट घेऊन होता खिशात ना तो. मला सांग, कुठला इन्स्पेक्टर इन्व्हेस्टिगेशन करताना खिशात चॉकलेट घेऊन फिरतो? सांग ना मला. म्हणजे तुला असं म्हणायचं का की त्याला आपला संशय आला असेल? ए नेहा, नाही तू शांत हो नेहा. नेहा हे ग, या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत ग. हा माझा नुसता अंदाज आहे. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की त्याला आपला संशय वगैरे आलाय, पण मी फक्त आपलं शक्यतांची जाणीव पडताळून पाहते, बाकी काही नाही. तू काही काळजी करू नकोस. हां जस्ट रिलॅक्स. आणि मला खात्री आहे ना, अगं हे प्रकरण आहे ना, आता 8 दिवसात सगळे हे होईल, सगळे विसरतील हे प्रकरण. तू काही काळजी करू नकोस. हे बघ, पण तोपर्यंत वी हॅव टू बी अलर्ट. झालं माझं एक पझल लावून झालं. व्हेरी गुड. व्हेरी गुड. काय काका, शेपटी कुठे लावली त्याने? अरे हो, शेपूट लावायचं राहिलंच की. काय करणार काका, इथे किती रंगीत तुकडे आहेत, ते शेपूट सापडतच नाहीये मला. अरे हे जिगसॉ पझल असंच असतं, एक तुकडे जॉईन करून अख्खं चित्र तयार करावं लागतं. आज शाळेत काय झालं? तसं काही वेगळं नाही झालं. नेहमीप्रमाणे रोहन माझ्याशी भांडला आणि मी त्याला 2 लगावली. तू रोज मारामाऱ्या करतोस का रे? नाही काका, रोज नाही. काही नाही हो काका, नेहमीची भांडण असतात त्याची. मग ह्याचे मित्र माझ्याकडे तक्रार घेऊन येतात. काय रे, काय म्हणते ताई? काका मग तुम्ही असंच करा, एक दिवस मला शाळेतच भेटायला या आणि येताना युनिफॉर्मवर या. त्याने काय होईल? तुम्ही युनिफॉर्मवर शाळेत भेटायला आलात ना की माझी शाळेत वट वाढेल आणि कोणी माझ्या वाटेला सुद्धा येणार नाही. हुशार आहेस. सुमित, बाबा हे सुमित, अरे काय चाललंय तुमचं? काय नाही, गेम खेळत होतो. गेम? कुठला गेम? झिगझॅग पझल. काय 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 काय? झिगझॅग पझल नाही रे, जिक्सॉ पझल. हा तोच तो. जिग्सॉ पझल? हा, कोणी दिला? इन्स्पेक्टर काकांनी. नमस्कार गुप्ते साहेब. मीच आणला मुलांना सहज खेळायला, टाइमपास म्हणून. या ना, आत या. हो, या. तुम्ही बसा ना प्लीज. थँक्यू. आई नाही आहेत घरी, देवळात गेल्यात. मीच त्यांना म्हटलं मी आहे मुलांसोबत, तुम्ही जाऊन या देवळात. हो बाबा, आजी मगाशीच देवळात गेली. चला ना काका, आपण तो गेम पूर्ण करूया. अरे राजा, मला तुमच्या बाबांशी थोडंसं बोलायचं आहे. तुम्ही आज जाऊन खेळता? थांबा ना, एवढं लावून झालं की होईलच गेम पूर्ण. ताई याला आत घेऊन जा. हे बघ, थांब, आता माझी अरे turn आहे, थांब, तेव्हा मी अरे खेळणार आहे. पूर्ण तर हे राहू सगळं दे. घेऊन ये. थांब मला ना. माहिती नाही, अगं, नेहमी माझी turn आहे. माझी नाही, शेपूट- मी देणार नाही, अजिबात देणार नाही. गुप्ते साहेब, तुमची मुलं खरंच खूप गोड आता. सावत्याची मर्डर केस जरा कॉम्प्लिकेटेडच होत चालली आहे. जंग पछाडलं पण हाताशी काय लागत नाही. त्या संदर्भातच तुमच्याशी थोडंसं बोलायला आलो. या ना, बसा ना प्लीज. तुमची काय हरकत? नाही, माझी कसली आली हरकत? आणि असं तरी काय फरक पडतो? नाही तसं नाही, बसा. काय तुमच्यासारख्या सभ्य आणि सुसंस्कृत माणसाला त्रास देणं बरं दिसत नाही. नोकरी करता? हं? मी पण काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोय. नोकरी तर करत असणारच. कुठे करता? मी हे नेक्स्ट जनरेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. हे तुमचं व्हिजिटिंग कार्ड?
हो माझंच, पण तुमच्याकडे कसं आलं? सांगतो, बसा सांगतो. ज्या दिवशी सावत्याचा मर्डर झाला त्या दिवशी तुम्ही सावत्याला भेटला होता? त्या दिवशी मी सावत्याला हो. हो भेटलो होतो. साधारण किती वाजता? साधारण 6:15 वाजले असतील. 6:15 नक्की? हा नक्की? नाही नाही 6:15 नाही, 7:15 वाजले होते. 7:15. हो म्हणजे मर्डर झाला त्याच सुमारास? हो. नाही पण त्याचा काय संबंध? अहो मी काहीच केलं. अहो पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये 7 ते 7:15 अशी अंदाजे वेळ नमूद केलेली आहे, म्हणून मी म्हणतोय. हो I see. तुम्हाला भेटला तेव्हा कसा होता? कसं म्हणजे नेहमीसारखं. नाही म्हणजे शुद्धीत होता का तराट होता? हो. मला तरी तो नॉर्मल वाटला. काय म्हणत काय होता? तो तो काय हा त्याला मोबाईल फोन हवा होता. मोबाईल फोन हो. तुमच्याकडून? हो हो, कारण माझी कंपनी मोबाईल फोनचं मार्केटिंग करते ना. हो. हो तुमच्याकडे कार्ड आहे ना माझं, त्यावर लिहिलंय तसं. हो आहे आहे. काय मग काय सांगितलं तुम्ही त्याला? मी त्याला म्हटलं की मी तुला आमच्या एरियातल्या डीलरशी ओळख करून देतो, तो तुला डिस्काउंट देईल म्हणून. बस इतकंच? हो इतकंच. अजून काय? नाही अजून काही नाही. नक्की? हो. सो इट वॉज अ बिझनेस मीटिंग? हा ऍक्च्युली आणखीन कोण कोण होता अड्ड्यावर? आणखीन हो हो म्हणजे तसे 2-3 जण होते. तुम्ही त्यांनाही ओळखता? नाही मी त्यांना नाही ओळखत. नाही? नाही. काय गुप्ते साहेब, तुमचं हे व्हिजिटिंग कार्ड मला सावत्याच्या अड्ड्यावर चिखलात पडलेलं सापडलं. हो बरोबरच आहे. अहो मीच दिलं होतं त्याला ते डीलरला दाखवायला मोबाईल फोनसाठी. गुप्ते साहेब, तुम्ही ही गोष्ट मला आधी सांगितली नव्हती. अहो तशी वेळच नाही आली नाही का. आणि मीही तुम्हाला विचारलं नाही. मी विचारलं असतं तर प्रामाणिकपणे तुम्ही मला खरं सांगितलं असतं. नाईट आहे आज. माझी नाईट आहे आज, निघायला उशीर होतो. हो. थँक्स वन्स अगेन. येतो मी. आता रस्ता चुकत होतो. नाही पण आता रस्ता बरोबर सापडलाय. येतो मी. अगं तो आता इथे. मी आलो. अरे चेतन, मी आलोच आहे. अगं नेहा, नेहा एक विचारू? तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालंय का? नाही आई, हा असं काहीच नाहीये.
मग त्याच्या नोकरीत काही अडचण आहे का? नाही, त्यांना उलट आता प्रमोशन मिळेल. मग हा असा का वागायला लागलाय? मुलांबरोबर पूर्वीसारखा हसत खेळतही नाही. गेल्या 5 दिवसात माझ्याशी 2 शब्दही नाही बोललाय तो. हां, कामाचा व्याप वाढलाय ना त्यांचा, म्हणून असेल कदाचित. मग हा इन्स्पेक्टर काय येत असतो सारखा सारखा आपल्या घरी? नाही म्हणजे तो चांगला माणूस आहे, मुलांशी खेळतो, नीट बोलतो, चांगला वागतो. पण सोसायटीतले लोक विचारत असतात, कुणाकुणाला म्हणून उत्तरं द्यायची? आई, तुम्ही मला काही विचारू नका. तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकणार. निदान आत्ता तरी प्लीज. चेतन, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. चेतन, काय चाललंय? काय असं का वागतोयस तू? हे तू मला विचारतेस नेहा, मी असा का वागतोय ते? तुला माझी अवस्था माहित नाहीये का? सॉरी चेतन, पण मला सुद्धा काय करू ते कळेन असं झालंय रे. हे बघ, तुझ्या वागण्यातला फरक आता आईंच्या लक्षात आलाय. मगाशी त्या मला विचारत होत्या, हा आजकाल असा का वागतो, कोणाशी बोलत नाही, मुलांशी खेळत नाही, तो इन्स्पेक्टर सारखा आपल्या घरी का येतो, मी शेजारच्या लोकांना काय उत्तर देऊ असं विचारत होत्या त्या मला. मी काय सांगू त्यांना चेतन? मी काय सांगू? मी काय सांगू नेहा? मी काय सांगू? मला सांग ना तू. नेहा, अगं जेव्हापासून त्या इन्स्पेक्टर राणांना माझं व्हिजिटिंग कार्ड सापडलंय ना सावताच्या अड्ड्यावरती, तेव्हापासून माझी झोपच उडाली आहे ग. माझं सगळं प्राणच नाहीचं झालंय. नेहा, मला केवढी खात्री होती की मी माझ्या सावताच्या अड्ड्यावरच्या सगळ्या खुणा नष्ट केल्या म्हणून, पण नाही. नेमकं ते कार्ड तिकडे पडलं आणि हे बघ नेहा, नेहा, त्या राण्यांचा जिक्सॉ बदल सुटणार बघ आता. हो, त्यातला राहिलेला शेवटचा तुकडा चेतन गुप्ते, तो त्यांना मिळणार. मी नाही वाचत नेहा, मी नाही वाचत.
चेतन मला असं वाटतं की तू त्या इन्स्पेक्टरना सगळं खरं खरं सांगून टाक. काय? हो, सगळं सांगून टाक त्यांना. मला असं वाटतं ते इन्स्पेक्टर आपल्याला मदतच करतील रे. पुढे काय? पुढे चेतन पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार केलास का तू नेहा? सांगून टाक, काय सांगून टाक. चेतन चेतन पुढे जो काही परिणाम होईल त्याला आपण सगळे मिळून सामोरे जाऊ. नेहा तुला कळत नाहीये. चेतन प्लीज प्लीज. चेतन सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार कर हं? आणि मग तुला हवा तो निर्णय घे. तू जो काही निर्णय घेशील तो मला मान्य असेल. हं? आणि हा मी सगळेजण आहोतच ना तुझ्या बरोबर. चला घेतलं का सगळं भरून? हो, हो. लवकर लवकर भरा रे दप्तर. तुम्ही ना नेहमी उशीर लावता. आणि हे काय गणिताची वही घेतलीस का तू? हो घेतो. तू नेहमी काहीतरी विसरतोस आणि बाईंचा ओरडा खातोस सुमित. नेहा, माझं हे माझं ओ हे नेहा, आले आले. आणि तुमचं टिफिन कुठे? माझंच आहे. आजी देते आणून. हा आजीला आठवण कर ग. हो हो तुझंच आहे ते. नेहा, काय रे? माझं पाकड्याने रुमाल दे. नेहा, नेहा, मी काल रात्री खूप विचार केला आणि मी ठरवलं की मी इन्स्पेक्टर राणेला जाऊन सगळं खरं खरं सांगणार. हो, मी त्याला जाऊन सांगणार की माझ्या हातूनच सावत्याचा खून झाला. होय नाही? अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे का? उगीच सगळ्यांनी टेन्शन खाली का म्हणून राहावं? आता याचे जे काही परिणाम होतील ना ते भोगायला मी तयार आहे. मने ए मने इथे उभी राहून काय करतेस? हे घे डबे ठेव. मी बघते कोण आलंय ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग गुप्ते साहेब. 4-5 दिवस येऊन जात होतो पण तुमची काही भेट होत नव्हती म्हणून आज मुद्दाहून सकाळी येणं केलं. आता खरं तर मी तुमच्याकडेच नाही निघालो. त्याची काय आवश्यकता नाही. ती वेळ आता निघून गेली. खरं तर आज तुम्हा सगळ्यांना मी 2 बातम्या सांगायला आलो. त्या चांगल्या का वाईट ते तुमचं तुम्ही ठरवा. सावत्याच्या मर्डर केसच्या दरम्यान मी तुमच्याकडे यायला लागलो आणि तुमच्या फॅमिलीशी कधी रिलेट झालो ते माझं मलाही कळलं नाही. ती सावत्याची मर्डर केस आता सॉल्व्ह झाली आहे. खूनी सापडला. सावतेचीच पोरं होती. त्यातल्या एकाने त्याला मारलं आणि दोघांनी मिळून जो काही पैसा अडका मिळेल ते सगळं घेऊन त्याच रात्री पसार झाले. त्यातला एक जण आम्हाला 8 दिवसापूर्वी सापडला आणि दुसरा काल. आधी कबूल करायला तयार नव्हते पण पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पोपटासारखा बोलायला लागला. खूपच कॉम्प्लिकेटेड होती केस. आय विटनेस नसलेल्या केसेस सोडवणं तसं कठीणच असतं. त्यातून वर्षांचे फोन, खुनी सापडत नाही, खुनी सापडत नाही. आता खुनी काय आम्हाला सांगून खून करतात होय की मी खून करतोय म्हणून?
पण मग खुनामागचं कारण काय होतं? कारण कारण तसं काही विशेष नाही. आपापसातली दुश्मनी, दुसरं काय. गुप्ते साहेब, प्रत्येक केसमध्ये ना एक खासियत असते. तशीच या सावत्याच्या केसमध्ये एक खासियत होती. सावत्या एकदम नाही मेला. तो मरायच्या आधी एक व्यक्ती त्याला तिथे येऊन भेटून गेली होती. त्या व्यक्तीमध्ये आणि सावत्यामध्ये भांडणं झाली असतील, झटापट झाली असेल, मारामारी झाली असेल. त्या मारामारीत तो बेशुद्ध होऊन स्वतःच्याच रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्या रक्ताच्या थारोळ्यातनं एक व्यक्ती बाहेर चालत गेली. त्या व्यक्तीच्या बुटांचे ठसे आम्हाला सापडले. केवळ आय विटनेस नसल्यामुळे या डाऊटचं बेनिफिट त्या व्यक्तीला मिळत आहे. पण मला खात्री आहे गुप्ते साहेब, मला 100% खात्री आहे, एक वेळ त्याच्या कपड्यांवरती ते लाल रक्ताचे डाग नसतील, पण त्याच्या बुटांवरती ते लाल रक्ताचे डाग नक्कीच असतील. बाबा, त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी आला होतात तेव्हा तुमच्या बुटाला सुद्धा लाल रंगाचे डाग होते. अरे सुमित, ते नाही का परवाच्या दिवशी कसलं तरी शेजारी कसलं तरी रंगाचं काम चालू होतं नाही का, तेव्हा लाल रंग सांडला होता, तेव्हा आले होते ना बाबा कदाचित. सो सिंपल, सो सिंपल गुप्ते साहेब. हुशार आहेस मनीषा. सुमित, तू म्हणाला होतास ना की काका कधीतरी मला शाळेत सोडायला या म्हणून. हो. जा माझ्या गाडीत जाऊन बसा, आज मी तुम्हाला शाळेत सोडतो. येस. या पळा. पळा. दुसरी बातमी. माझी ट्रान्सफर झाली आहे. पुन्हा आपली भेट होईल की नाही माहित नाही, म्हणून आज मुद्दामून येणं केलं. टेक केअर. थँक्स. येतो मी. गुप्ते साहेब, तुम्ही 8 नंबरचे बूट वापरता ना? 8 नंबरचे बूट हो. डिस्पोज करून टाक. माझी ट्रान्सफर झाली. बाय.